हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर सध्या ना सगळीकडे पावसाचं वातावरण चालू आहे. तर तुळजापूरमध्ये पण खूप मस्त पाऊस पडत आहे, जे की सगळ्यांना आवडतं बरं का पावसाळा. त्यातलीच मी पण एक आहे, मला पण फार आवडतो. तर आता ना मी म्हणजे खुशी यायचा टायमिंग होता, तर तिनं ना स्कूलमधून यायच्या अगोदरच मी माझी सगळी कामं आवरून घेत असते. म्हणजे नाईटची म्हणजे भांडे घासणे किंवा झाडून काढणे, आपण स्वतः फ्रेश होणे वगैरे, काही चहा पण वगैरे असेल तर ते करून बसणे खुशी यायच्या अगोदर. तर इथं पहा, इतकं मस्त कळी लागलेली होती गुलाबाला आणि इथं खुशी आली. म्हणजे खुशी यायच्या अगोदर मी कामं म्हणजे का आवरून घेते. तर तिनं आली की तिलाच खाऊ घालायचं, तिचा अभ्यास घ्यायचा, तिला आज काय शिकवलं विचारायचं. म्हणजे म्हणजे तिनं स्कूलमधून आलेलं तर एक 15 मिनटं तरी माझं ना तिच्याशी संभाषण असतं की स्कूलमध्ये काय शिकवलं, काय नाही, कुठले सर आले, कुठली फ्रेंड्स, म्हणजे असं नवीन नवीन गोष्टी तिनं सांगत असते. मी विचारत पण असते बरं का तेवढं. आणि आता हे जी मॅट पाहताना तुम्ही, तरी योगा व्यायाम करायची मॅट आहे. तर सध्या ना फरशा इतका थंड लागत आहेत ना पायाला, तर म्हणून मी ते अंथरलेलं आहे खाली. तर आता चहा कधी कधी स्किप करते मी, परंतु आता सध्या एक नवीनच मला गुळाचा चहा पिण्याची आवड झाली आहे बरं का. कारण आणि हो, आपले ते गवती चहा पण आलेत ना पानं, तर ते आणि जे मी अद्रक वगैरे असं मिक्सरमध्ये वाटून वाळवलेलं होतं ना, तर ते पेस्ट असं मी ब्लॅक टी बनवते अगोदर. मग नंतर ना दूध ओतायचं, तर दूध टाकायचं चहा त्या ब्लॅक टीमध्ये, म्हणजे चहा फुटणार नाही. नाहीतर तुम्ही सगळं मिक्स करून जर शिजवलं चहा, तर मग ते फुटण्याची शक्यता असते. तर आता हे दुसऱ्या दिवशीचं सकाळचं आहे. तर हे ना म्हणजे मला चण्याचे, म्हणजे जे हरभरे असतात ना, तर त्याची मला उसळ बनवायची होती. पप्पाच्या म्हणजे शेतामध्ये आपल्या गावी हरभरे आलेले होते, तर पप्पानी मला थोडेसे हरभरे दिलेले आहेत. तर मी रात्रीच भिजत टाकलेले होते. तिघांना एक मूठ जरी टाकले ना भिजत, तर ते इतके म्हणजे भरपूर भिजून डबल होतात ते. तर मग इथं मला खुशीच्या टिफिनला पण तेच द्यायचं होतं आणि नाश्त्याला पण तेच बनवायचं होतं. तर म्हणून मग मी इथं कांदा वगैरे चिरायला घेतलेला होता. हरभरे ना म्हणजे रात्रीच भिजत घालायचे. म्हणजे ना सकाळी जर उठून तुम्ही कच्चेच हरभरे शिजायला टाकलं तर ते शिजणार नाहीत लवकर. म्हणून मग रात्रीच थंड पाण्यामध्ये जर भिजत घातलेत ना तरी पण काही प्रॉब्लेम नाही. रात्रीच थंड पाण्यामध्ये आपल्या म्हणजे क्वांटिटीनुसार, आपण घरी किती माणसं आहोत, मी तर 3 मूठ घेत असते मोजून, खुशीला, मला आणि ह्यांना. आणि टिफिनला जर द्यायचं असेल तर मग एक्स्ट्राचं वरती घ्यायचं. तर मग इथं मी छान असं, आणि रात्रीच थंड पाण्यामध्ये पण भिजत टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही. तर मी थंड पाण्यामध्येच भिजत टाकलेलं होतं त्याला, आणि सकाळी कुकरला अशा एक 4 ते 5 त्याला शिट्ट्या देऊन घ्यायचं, म्हणजे ते छान शिजलं जातं. म्हणजे असं चोता किंवा एक रट्टपणा असतो ना हरभऱ्याचा, तर कच्चं कसं लागतं तर तसं नाही लागणं, एकदम स्मूथ मऊ लागतं. तर मग एक 4 ते 5 शिट्ट्या देऊन घ्यायच्या त्याच्या. आणि मी तर मस्तपैकी कांदा, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे सगळं चिरून घेतलेलं होतं. लगेच मी तर फोडणी दिलेली आहे. खुशी आंघोळीला गेलेली होती. तर खुशी आता सगळं तिचं काम तिच्या हातनीच म्हणजे करते बरं का. म्हणजे आंघोळ वगैरे तर तिला म्हणजे कधीतरी तिला डोकं वगैरे धुवायचं असेल तर मग मी तिला शॅम्पू करते, तर सहसा तर तिनंच करते. आता तिनं बाथरूममध्ये आहे, तर मी तिचा टिफिनची तर नाश्त्याची वगैरे तयारी करत असते. आज चपाती भाजी स्किप झालेली होती, तिला चण्याची म्हणजे हे उसळ आवडलेली होती म्हणून मी उसळ बनवत होते. तर आता मस्तपैकी मी अशी फोडणी दिलेली आहे. आज मी सकाळचं रुटीन दाखवलेलं आहे, कारण रोज ना इतकी गडबड असते ना, लवकर उठायचं, तिनं उठायच्या आधी तिचा टिफिन तयार करून ठेवायचा, मग परत तिचं आवरायचं, विंचरणं वगैरे. तर हे सगळ्या गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे माझं सकाळचं रुटीन म्हणजे बनवणं असं राहून जाते. म्हटलं ह्यावेळेस ना म्हणजे चपाती भाजी नाही आहे, म्हटलं छोटंसं तर आहे, म्हणून म्हटले आज सकाळी व्हिडिओ चालू केला होता सकाळीच. तर तिने तिचं आवरत होती, तर मी पण टिफिन वगैरे करत असते उठल्या उठल्या. आणि
म्हणजे सकाळी ना फक्त तिचंच आवरायचं असतं. सुट्ट्यांमध्ये कसं आपण उठतो निवांत, सगळं जे काम आहे ते आपले आवरून वगैरे, म्हणजे देवपूजा झाल्यानंतर माझं काहीतरी खाणं पिणं नाश्ता वगैरे असं असायचं. म्हणजे हे दोघं उठायच्या आधी मीच लवकर उठून सगळं आवरून करून वगैरे बसत होते. परंतु आता तसं काही नाही आहे. आता लवकर उठून टिफिनचं एकदा मागे लागलं ना, म्हणजे रुटीन आपलं व्यवस्थित रोजचं म्हणजे चालू होतं. तर असो, एक प्रकारचा आळस पण अंगातून निघून जातो आपल्या. आणि मग तर म्हणजे म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की सुट्ट्यांमध्ये आराम भेटत होता, जो की आता आराम भेटत नाही आहे. आणि आता खूप मस्त वाटत आहे. म्हणजे जेवढा आपल्या अंगामध्ये आळस आहे ना, तो निघून जातो. तर मलाही उठून लवकर तिचा टिफिन वगैरे तयार करायचा असतो. तर आज स्किप झालेलं होतं चपाती भाजी. म्हटलं तिनं स्कूलमध्ये गेल्यानंतर माझी देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मी ते चपाती भाजी बनवणार होते. तर ह्याला अशी फोडणी वगैरे द्यायचं, थोडंसं लाल तिखट, हिरवी मिरची पण टाकू शकतात, परंतु छोटी छोटी कापलेली हिरवी मिरची ना खुशीच्या म्हणजे एकदमच घासामध्ये जाते, मग ती ओरडती, मम्मा तिखट लागलं, हिरवी मिरची नको टाकू, म्हणून मग मी ते नाही टाकलं. तर मी थोडंसं तर लाल तिखटच टाकलेलं होतं. आणि कढीपत्ता वगैरे असं भरपूर टाकते. आणि जे आपण शिजवलेलं होतं ना ते चणे, तर मी त्याला पाण्याचा कटच ते शिजवायला टाकते. कारण थोडंसं फोडणीचं पण ते दिलेलं असतं ना आपण कांदा वगैरे फोडणी, त्याच्यामध्ये पण हे शिजवले ना पाण्याचा कट खूप अप्रतिम चव लागते. आणि खरं तर ना हे पावसाळ्यामध्येच असं म्हणजे खायला आवडतं. तर ह्याची भाजीसुद्धा होते बरं का, परंतु थोडीशी हरभऱ्याची ग्रेव्ही करून भाजीसुद्धा होते. परंतु हे मी असंच नाश्त्यासाठी म्हणून असं बनवलेले होते. परंतु आता पाणी वगैरे सगळं म्हणजे कमी होणार होतं शिजून. तर आता ते शिजवायला ठेवलेलं होतं. खुशी तिचं आवरत होती, तर मी इथं बाहेर थोडंसं म्हणजे पूजा म्हणजे तुळशीला पाणी वगैरे असं टाकत होते. तर मग आणि मी खुशी गेल्यानंतरच देवपूजेला वगैरे लागत असते. कारण की आपण इथं पूजा करतो आणि खुशी तिचं काही गोष्टी मागते, असं तसं ते तूच घे तूच बघ असं म्हणण्याऐवजी ना, मग मी सगळं तिचं आवरून मग परत मी पूजेला असं लागत असते. कारण पूजा करायला खूप वेळ लागतो. महादेवांना पाणी घालायचं, परत तुळशीला पाणी टाकायचं वगैरे, रांगोळी वगैरे, आपली देवपूजा, काही मंत्र वगैरे असतात, जप वगैरे. तर त्याच्यामुळे मग मी काय करत असते, निवांतच वेळ काढत असते पूजेसाठी सगळी कामं आवरून. तर तर असं नाही ना की बाबा लेकरू आपलं हे मागते त्याला, म्हणजे त्यांना म्हणजे एक प्रकारचं आपण इथं पूजा करतोय त्यांनी त्यांची बंडाळ करतोय, तर तसं न करताना मी सगळं अगोदर म्हणजे उशीर का होईना, म्हणजे पूजेला थोडासा टाईम भेटला ना, म्हणजे एकदम शांततेत आपल्याला पूजा वगैरे असं करता येते. तर मग नाहीतर मग पूजेला बसलं मध्ये की मग मधूनच उठून तिचं आवरायचं, मधूनच उठून तिला खायला द्यायचं, विंचरायचं, हे असं नाही, म्हणजे ते आवडत नाही. तर त्याच्यामुळे तिचं सगळं वगैरे आवरून झाल्यानंतरच मग मी इथं बाहेर तुळशीला पाणी वगैरे टाकत असते. तर आता सध्या ना पावसाचं वातावरण चालू आहे. इतकं थंड असं म्हणजे वातावरण आहे. फरशा तर इतक्या थंड वाटत आहेत ना, खाली फरशीवर पायसुद्धा ठेवायचं वाटत नाही आहे. तर जी ती मॅट आहे ना, तर मी कंटिन्यू सोफ्याच्या खाली म्हणजे अंथरतच आहे तिला. तर माझ्याकडे एक कार्पेट टाईप होतं ग्रे कलरचं, परंतु एक छोटंसं म्हणजे खूप छान होतं ते पण, परंतु त्याची असं खराब त्याची कापूस निघाल्यासारखं होत होतं, म्हणून ते मी टाकून दिलेलं होतं कार्पेट. आता पाहूयात कधी मी नवीन घेईन. आता एवढ्या लवकर तर मला ते जमणार नाही आहे सध्या. तर असं मी तर पूजा वगैरे सकाळची चालू होती. पूजेला ना थोडंसं निवांतच वेळ दिलं तर म्हणजे बरं वाटतं पूजा वगैरे करायला, छान मंत्र वगैरे. तर मी तर तुळशीला वगैरे पाणी टाकत असते. माझे रोजचे जे नियम आहेत ना, ते मी कंटिन्यू करत असते. स्किप एक पण दिवस राहत नाही, होत नाही तसं. तर रोज मी तर गोपद्म वगैरे काढायचं, रांगोळी काढायचं, किंवा अमावस्या पौर्णिमा असेल तर मग किंवा गुरुवार शनिवार किंवा अधूनमधून प्रदोष येतो, किंवा कुठले आपले सणवार आले तर त्या दिवशी मी आवर्जून हळदीचं लेपन करत असते उंबरठ्याला, किंवा असं रोज तर करत नाही.
परंतु असे जे खास दिवस असतात ना, तर त्या दिवशी मी आवर्जून हळदीचं लेपन करते. तर आता खुशीचं वगैरे आवरून झाल्यानंतर तिची बस येते, म्हणजे व्हॅन येते, तिनं व्हॅनने जाते आणि मग परत निवांत मग परत ह्यांचं बँकेला जाण्यासाठी मग परत ह्यांचं आवरायचं असतं. ह्यानी उठूस तर माझी देवपूजा वगैरे म्हणजे जे काही माझं आहे ना ते सगळं आवरून होतं, देवपूजा वगैरे. तर मग ह्यानी उठलं की मी परत ह्यांचाच परत नाश्ता वगैरे, यांना चहा पाणी वगैरे करायचं. मग परत ह्यानी बँकेत गेले की मग परत पुढचं आपण काहीतरी खाऊन घ्यायचं वगैरे, किंवा आपलं जे काही काम आहे बाकीचे स्वयंपाक म्हणा, कपडे भांडे, तर ते सगळं मी परत निवांत करत असते. आधी ह्या दोघांचं आवरून देऊन मग परत स्वतःचं बघत असते, कारण ह्या दोघांना खूप गडबड असते. तर त्याच्यामुळे सध्या आणि एक गोष्ट म्हणजे ना की खुशीचे बाबा आणि खुशीचं टायमिंग 9चाच आहे, परंतु सध्या ह्यानी बँकेत उशिरा जात असलेलं ना दोघांची किंवा माझीसुद्धा तारांबळ होत नाही आहे. नाहीतर अगोदर दोघांचीच म्हणजे इतकं असं म्हणजे त्या आरशाच्या समोर जरी उभं राहिलं ना की खुशी विंचरायला यायची ह्यांचं मध्येच, परत ह्यानी विंचरायला की खुशीचं मध्येच उभारणं त्या आरशाच्या समोर असं असायचं. ब्रश करायला की दोघं पण ब्रशला दोघं म्हणजे एक नसते का ती मला उशीर होत आहे, माझा अगदी आवरू दे, असं काहीतरी अगोदर होत होतं. परंतु सध्या आता तसं होत नाही आहे. हे थोडंसं लेट बँकेत जात आहे, तर त्याच्यामुळे मग खुशी असं पण तिला आता रुटीन झालेलं आहे. खुशीला माहिती आहे बाबा रोज उठून लवकर स्कूल आपल्याला जायचंच आहे. तर ते आता म्हणजे एक आवाज जरी तिला दिला ना की खुशी बाळा उठ ग, असं म्हणजे 1-2-3 वेळेस, तर ती पटकनी उठून बसते, आवरते तिचं सगळं. म्हणजे अंथरुणातून उठून ती सोफ्यावरती जाऊन बसते, म्हणजे आळस तिच्या अंगातून निघून जावा ही एक गोष्ट ती रोज सकाळी आवर्जून करते उठ जर म्हणल्यानंतर. तर आता अहो आणि खुशी सगळे म्हणजे दोघं गेलेले होते, तर मी एकटी इथं निवांत होते. म्हटलं आता आपलं देवपूजा वगैरे सगळं झालेलं होतं, विठोबा करून झालेला होता माझा, तर पोटोबा चालू होता. तर मग मी इथं आणि हो ह्याच्या वरतीनं थोडंसं लिंबू टाकायचं, लिंबू पिळायचं, खूप छान लागतं ते पण. तर मग आता हे दुपारचं आहे, सगळं मी काम आवरून नाश्ता वगैरे करून स्वयंपाक वगैरे सगळं करून बसलेले होते. आणि आता हे टायमिंग 1 ते 2चा असणार आहे. तर मला इथं दळण नीट करायचं होतं, गहू. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते, जे की मी म्हणत होते ना की लिलीचं एक झाड आलेलं आहे, तर त्याचं इतका मस्त त्याच्या कळ्या आलेल्या आहेत ना, म्हणजे एकाच फाट्याला ना एक 4 ते 5 अशा कळ्या आलेल्या आहेत. म्हणजे ब्रह्मकमळ जे असते ना त्याच्या कळ्यात सेम तशाच इथं आलेल्या आहेत. इतका मस्त म्हणजे मोठ्याला मोठ्याला ह्या कळ्या आहेत. तर त्याचे फुलं पाहूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ह्याचे जे फुलं आहेत ना ते नक्की शेअर करेन. तर मला तर हे खूप आवडते. म्हणजे ना मी आई ज्यावेळेस म्हणजे कोल्हापूरला गेलो नव्हतो ना, तर ते गडावरती गेल्यानंतर ना तिथं पन्हाळा गडावरती हे असे रोप तिथं लावलेले होते आणि तिथून मी ते काढण्याचा प्रयत्न करत होतो, मी आणि आई. तर म्हणजे तिथं पण ते वाळतच जाणार होते, तिथं कोणी बघणार नव्हतं, फक्त पावसाच्या पाण्यानेच ते पण वाढणार होते. म्हणजे एक आवर्जून तिथं एक खास असते ना, तर तसं कोणी नव्हतं, म्हणून आम्ही ते काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काय आमच्याकडे निघालं नाही. ह्याने शेवटी आम्हाला ओरडले, आम्ही तिथून आलो. तर पाहना माझ्या नशिबात शेवटी ते झाड होतंच. इथं आल्यानंतर परत मला ते झाड भेटलं, आईने मला ते काढून दिलं आणि मी ते झाड लावलं. तर माझी एक छोटीशी घागर होती, जे की खूप म्हणजे अशी खराब झालेली होती वरी तोंडाला, तर मी त्याला कापलं आणि त्याच्यामध्ये चाफ्याचं आणि ते झाड लावलं. मी तर त्याला लिली म्हणते, मला तिचं नाव आणखीन माहीत नाही. आय थिंक ते लिलीचं आहे, कुठलं आहे ते मी नंतर सांगेन नक्कीच. तर इथं आता मला दळण नीट करायला बसायचं होतं, जे की मी मस्तपैकी असं TV लावून ना दळण नीट करत असते. आणि म्हणजे गहू पीठ संपले अशातली गोष्ट नाही आहे. जर एक 4 ते 5 दिवसाचं पीठ असेल तर मी दळायला असं म्हणजे नीट करायला बसत असते. गहू म्हणजे आता टिफिन वगैरे लागतं ना, तर रोजच्या रोज मला चपातीचं पीठ मळावंच लागत आहे टिफिनसाठी. तर मी तर दळण नीट करत होते. TV वरती काहीतरी गाणे वगैरे लावायचे किंवा मस्तपैकी एक सिनेमा पिक्चर वगैरे कुठलं तर लावायचं आणि मग मी असं दळण नीट करत बसत असते.
आणि एक गोष्ट सांगायची होती की ह्याच्या अगोदर ना मी एक नीलकंठ वर्णी म्हणून एक सिरीज आहे, त्याचे 8 पार्ट आहेत. ते पण सिरीज खूप छान आहे बरं का. म्हणजे ज्यांना कोणाला असं अध्यात्मिक म्हणजे जास्ती आवड आहे ना देवांचं पाहण्याची, तर त्यांच्यासाठी ना हे नीलकंठ वर्णी खूप छान पिक्चर आहे बरं का. म्हणजे सिरीज आहे, त्याचे 8 पार्ट आहेत एकूण. खूप म्हणजे एक म्हणजे ते नीलकंठ वर्णी जे आहेत ना, तर ते अवघ्या 13व्या वर्षामध्ये घराबाहेर पडले होते. म्हणजे कुठं पूर्ण त्यांनी असं भारत देश असं म्हणजे फिरलेले होते, सगळे देवधर्म करून वगैरे सगळं. म्हणजे ते पण खूप दिवस झाले मी सिरीज पाहिली होती. खूप दिवस झालं सांगावं असं वाटत होतं. ज्याला कोणाला आवड असेल तर तुम्ही नक्की बघा. आता मी माझा व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.